जय, एक मिनिट. मागा आदिती उशीर होतो. मला माहिती आहे, पण मला सांगशील का काय झालंय? काय झालं? जेव्हा काकूंनी दादांबद्दल विचारलं तेव्हा तू म्हणालास की ते सहज आले होते म्हणून, पण तसं नाहीये. जय, तुझा चेहरा सांगतोय काहीतरी प्रॉब्लेम झालाय. जय, अरे अजूनही शांत आहेस तू? मी काय करू काही कळतच नाहीये ग. सारखं काही ना काहीतरी प्रॉब्लेम येतोच. जय, मला सांगशील का काय झालंय? अण्णा आणि वहिनी आपल्या सोबत काकांकडे राहू शकतात का हे विचारत होता दादा. काय? जय, अण्णांचं ठीक आहे, पण वहिनी? दादानी खूप ठिकाणाहून कर्ज घेऊन ठेवलं आणि आता ती परत मागणारी लोक दारापर्यंत येतात. त्याचा त्रास होऊ नये म्हणून दादा. अण्णांशी बोलताना मला काल जाणवलं काहीतरी प्रॉब्लेम आहे. कदाचित हाच प्रॉब्लेम असणार. आणि ज्या अर्थी आज सकाळीच दादा तुला भेटायला आले त्या अर्थी प्रॉब्लेम खूप सिरियस आहे. जय, सगळं कळतंय आदिती. अण्णा इथे येऊन राहण्याबद्दल मला काही प्रॉब्लेम नाही. इनफॅक्ट काकांनाही ते आवडेल. पण वहिनी, मला त्या संदर्भातच काकूंशी बोलायचं होतं. पण काय? काका, आदिती त्या कुलकर्ण्यांची सून बरोबर वागत नाही, तिचा स्वभाव वाईट आहे म्हणून तिच्याशी भांडायला काका गेले होते. तर माहितीये ना, इथे वेगळी परिस्थिती नाहीये. पण जे एकदा बोलायला काय हरकत आहे? काय बोलू? दादावर खूप कर्ज झालंय, त्यामुळे अण्णा आणि वहिनीला इथे राहू दे हे असं सगळं जाऊन सांगू काकांना? का आदिती, आपण भाडं देऊन राहतो त्यांच्या घरात. पण आता आपल्याकडे दुसरा पर्याय पण नाहीये. मला तर काही कळत नाही आदिती. डोकं फिरेल असं वाटतंय. जय, जरा शांतपणे विचार कर. कसा विचार करू? काय विचार करू आदिती? तुला माहितीये हे सगळं कर्ज दादावर वहिनीमुळे झालंय. तिला सतत आपलं हे हवंय ते हवंय. तिला हे अरे तुला बघून चालू जात नाही का रे? जय, हळू. जय, राहू दे ना. त्यांना रस्ता दिसत नाही का? माणसं दिसत नाही त्यांना? जय, जाऊ दे. जाऊ दे म्हणजे? आत्ता काही झालं असतं मग? जय, राहू दे. तू गेला, आता बोलून काय उपयोग आहे? म्हणजे आपण काही बोलायचंच नाही? जय, असं नाही म्हणाले मी, पण आता बोलून काही अर्थही नाहीये ना. मग काय करायचं? आपण शांत बसून राहायचं आदिती? जय, प्लीज शांत हो. काय शांत हो? त्यात हे नवीन काही ना काहीतरी येतच असतं. हे बघ जय, शांत हो, डोकं थंड ठेव आणि मग ये ऑफिसला. हा? अरे एकत्र गेलो तर परत प्रॉब्लेम व्हायचा. प्लीज जाऊ मी पुढे? शांत हो. कोणी ऐकून घेत नाही. सगळं हाताबाहेर चाललंय.